चांदना वक्रतुंडा गे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे आधी कृपाच्या चांदना कृष्णाच्या बंधना आधी माता तुझ्या एक भक्ता गणाकार ओके, तर गाईज तुम्हाला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं वरती बघू शकता न्यू क्रिएटचं ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथे जो तुम्हाला रिसिव्ह 4.5चा रिसिव्ह सिलेक्ट करायचा हा खाल्ला. ठीक आहे, हा रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं खाली क्रिएटचं ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करून टाकायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. इंटरफेस आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथं मी एक व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ सिम्पली सगळ्यात पहिले तुम्हाला ॲड करायचा आहे. तर आपण तो व्हिडिओ ॲड करून घेऊया. बघू शकता इथे व्हिडिओ आपला जो आहे ॲड झालेला आहे. ॲड झाल्याच्या नंतर इथे तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथे एक सेटिंगच्या ऑप्शनवरती जायचं आहे. सेटिंगच्या ऑप्शनवरती गेल्याच्या नंतर खाली एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि वरली जी फोटोची जी लेंथ आहे, फोटो क्लिप्स आहे, ही तुम्हाला पूर्ण ड्युरेशन पूर्ण कमी करून टाकायची लास्टपर्यंत जेवढी असेल तेवढी. ठीक आहे, त्यानंतर खाली तुम्हाला फुल स्क्रीनचं ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आणि बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता एक मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला राईट 7 फोटो ॲड करायचे. गणपतीचे तुम्हाला 7 फोटो ॲड करायचे. तर मी सिम्पली राईट 7 फोटो ॲड करून घेतो. 2 3 4 5 6 आणि 7. बघू शकता 7 फोटो ॲड झालेले. 7 फोटो ॲड झाल्याच्या नंतर परत तुम्हाला इथे बघू शकता एक सेटिंगचं ऑप्शन असेल, यावरती क्लिक करायचं आहे. एडिटिंगवरती जायचं आणि फोटो जी क्लिप्स आहे तुम्हाला 2.5 वरती न्यायची आहे. ठीक आहे, नेल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं 30 सेकंदापर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे. जेवढे तुमच्याकडे फोटो असेल तेवढे फोटो सिम्पली तुम्हाला इथं 30 सेकंदापर्यंत ॲड करायचे. तुम्हाला इथं वरती सेकंद शो होत असेल, बघू शकता 20 सेकंद झालेले. तर तुम्हाला 30 सेकंदापर्यंत घेऊन टाकायचे. तर बघू शकता 30 सेकंद आपले झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचे. सिम्पली बॅक आल्याच्या नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊया. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर इथे सगळ्यात पहिले आपण ऑडिओ ॲड करून घेऊया. तर इथे तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता या ऑडिओच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल सिम्पली आपल्याला ऑडिओ ॲड करायचं आहे. ठीक आहे, ऑडिओ ॲड झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला यांना थोडंसं बीटनुसार जे आपल्याला याला ॲड करायचं आहे. ठीक आहे, बीटनुसार इथे तुम्हाला बीट दिसत असेल, त्या बीटनुसार आपल्याला याला जे कट मारायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ॲड करायचं आहे सिम्पली. तर सिम्पली इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं बीट दिसत असेल, तुम्हाला एवढं झूम करून टाकायचं आहे. ठीक आहे, जास्त नाही. ही पहिली बीट तुम्हाला या फोटोच्या बरोबरीत आणायची. ठीक आहे, इथं तुम्हाला सिम्पली दिसत असेल, इथं ही जी बीट आहे ही पहिल्या फोटोच्या बरोबरीत आणायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे आल्याच्या नंतर इथे तुम्हाला बघू शकता आता पुढं बीट दिसत असेल, तर इथं तुम्हाला बीट ते बघू शकता. तर इथं तुम्हाला सिम्पली कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचा आहे. तुम्हाला वरती सेकंद दिसत असेल मी किती सेकंदामध्ये बीट देतोय, तर तुम्ही तिथनं पुढं कट करू शकता. ठीक आहे, बघू शकता इथं बीट आहे. सिम्पली इथं तुम्हाला परत इथं यायचं आहे, कैचीच्या ऑप्शनवरती येऊन समोरील पार्ट कट करायचं आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला बीट इथं ठळठळीत दिसत आहे आणि वरती तुम्हाला सेकंद दिसत असेल, मी जेवढं सेकंदामध्ये कट करतोय तर इथं बघू शकता 17 सेकंद 2 पॉईंट एवढं कट करतोय. तर तुम्ही एवढं टाईम बघून पण कट करू शकता जर तुम्हाला बीट समजत नसेल तर. ठीक आहे, आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम चालला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला इथं गणपतीची पूरी सिरीज बघायला मिळणार आहे. दररोज म्हणजे 2 दिवसाला का व्हायला नवीन स्टेटस येणार आहे गणपतीचा. तर त्यासाठी तुम्ही पूर्ण आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा, कारण की तुम्हाला इथं असेच गणपती बाप्पाच्या निमित्तानं सिरीज बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे आता 1-2 फोटो राहिलेले. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण याच्यावरती कट करायचं आहे. तुम्हाला इथं टायमिंग तर दिसत असेल मी कशा टायमिंगाने कट करतो. ठीक आहे, तर इथं आता लास्ट आहे, तर सिम्पली इथं असं आपण कट करून टाकूया. एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे पहिले जे फोटो आहे हे फोटो तुम्हाला सोडून द्यायचे. जे फास्ट आहे हे फोटो सोडून द्यायचे 7 फोटो. सिम्पली तुम्हाला तिथनं पुढं जो फोटो सुरुवात होतो त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आहे. ग्राफिक्समध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला ओव्हरले ॲनिमेशन 2 हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि इथे तुम्हाला बघू शकता एक ऑप्शन असेल, यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. क्लिक केल्याच तुम्हाला ओव्हरलेचे सगळ्यात पहिले इफेक्ट मिळेल. यामधलं 10 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे सिम्पली. तर 10 नंबरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे ओव्हरले मधला. ठीक आहे,
जेवढे पण फोटो आहे आपले नंतरचे सर्व फोटोवरती तुम्हाला इथं ओरलेमधला 10 नंबरचाच इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मी फास्टपणे इफेक्ट ॲड करून घेतो. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणती स्टेप कळली नाही, काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा. जो पण तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. किंवा तुम्ही मला इंस्टावरती पण मेसेज करू शकता. माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्हाला मी इंस्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती तुम्ही तुमचे क्वेश्चन पण विचारू शकता. आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या मित्रांसोबत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करत चला. ज्यांना कोणी एडिटिंग शिकायची आवड असेल ते पण एडिटिंग शिकतील. तर नक्की व्हिडिओला शेअर करत चला तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तर बघू शकता मी अशा प्रकारे पूर्ण यावरती इफेक्ट ॲड केलेला आहे, ग्राफिक्स ॲड केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता जिथं आपला फोटो निघायला सुरुवात होती तिथे इथे पहिल्या फोटोपाशी आल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला इथे एक PNG दिलेली, ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता व्हिटनेट PNG आहे. हिला असं झूम करायचं. ठीक आहे, झूम केल्याच्या नंतर इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचं आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला इथं एक PNG दिलेली बघू शकता. ही PNG तुम्हाला सिम्पली इथं ॲड करायची आहे. हिला थोडंसं छोटं करून घेऊया. आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे मध्यम भागी एकदम बीच ॲड करून टाकायची. ठीक आहे, ॲड केल्याच्या नंतर आता आपल्याला परत व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुम्हाला इथे एक बॉर्डर PNG दिलेली आहे, ती बॉर्डर PNG तुम्हाला ॲड करायची. बॉर्डर PNG ॲड केल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला करायचं काय, हिला कात्राच्या साईडच्या ऑप्शनला जाऊन फुल स्क्रीन करायचं. आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाका, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घेऊन टाका. ठीक आहे, अशा प्रकारे मी घेतल्याच्या नंतर आत्ता जे आपण ह्या 2 PNG ॲड केलेल्या आहे यांची पण लेंथ जी आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकावं लागेल. ठीक आहे, दोन्हीची लेंथ घेतल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, अशा प्रकारे आपण घेऊन टाकूया. घेतल्याच्या नंतर आता एक व्हिडिओ आपल्याला सिम्पली इथं ॲड करायचा आहे. तर जिथं आपला फोटो निघायला सुरुवात होते पहिला फोटो, तिथं आपल्याला सिम्पली करायचं काय, तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे. लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सिम्पली इथनं तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्या नंतर त्याला इथं कैचीच्या साईड खाली यायचं आहे. आणि जर तुम्हाला स्प्लिट स्क्रीनवरचा ऑप्शन दिसत असेल स्प्लिट स्क्रीन, याला तुम्हाला फुल स्क्रीन करायचं आहे. आणि फुल स्क्रीन केल्याच्या नंतर खाली तुम्हाला इथे बघू शकता ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. तर आता तुम्हाला मी थोडासा प्ले करून दाखवतो. पण हे इफेक्ट जे आहे हे एक्सपोर्ट केल्याशिवायच परफेक्टपणे दिसत नाही, पण तरी पण थोडासा प्ले करून दाखवतो. वंदना वक्रतुंडा हे लंबोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना आधी कृपा गजानना. एकदम परफेक्टपणे बनवून रेडी झालेला आहे भावांनो. हा व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याच्या नंतर एकदम परफेक्टपणे बीटनुसार ॲड होतो. काइन मास्टरमध्ये थोडासा म्हणजे प्रॉब्लेम येतो चालायच्या प्ले करायच्या टायमाला. ठीक आहे, एक्सपोर्ट केल्याच्या नंतर परफेक्टपणे व्हिडिओ बनून रेडी होऊन जाईल. तर सिम्पली आता करायचं काय, इथे बघू शकता शेअरचा आयकॉन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं. 1080मध्ये याला सेव्हच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला सेव्ह करून घेऊ शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.